बाबो, आज एकदम झणझणीत चुलीवरचं मटण खायला भेटणार आहे. पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, फार मजा येईल तुम्हाला. तर नमस्कार मंडळी, आज होता सुट्टीचा दिवस. म्हटलं घरी बसून बसून कायम बोर होतं. चला म्हटलं आज कुठेतरी फिरून येऊन बाहेर मस्त स्वयंपाक पण बनवू. तर मस्त आपली गाडी काढली, डिकीमध्ये मस्त सर्व सामान भरून घेतलं. आम्ही मस्त सर्व फॅमिली निघालो नाशिकच्या वैतरणा धरणाकडे. तिथे एकदम निसर्ग एक नंबर आहे. म्हटलं तिकडेच जाऊ. धरणाचा परिसर आणि इथला निसर्ग तरी एकच नंबर होता. मस्त आले आपली चटई बिटई मांडून घेतली, चुलं बिलं सर्व सेट करून घेतलं आणि मस्त धरणाचा व्ह्यू बघत बघत म्हटलं आता इथं स्वयंपाक बनवू मस्त. आम्ही इकडे तिकडेच पाहत होतो, तेवढ्यात पातेल्याचा मेकअप बी चालू होऊन गेला. ही प्रोसेस का बरं करतं तुम्हाला माहित असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. चूल इकडे आपलं एकदम मस्त सेट झालं होतं आणि पातेल्याचा मेकअप होताच पातेला डायरेक्ट चुलीवर गेलं होतं. अभी मजा आएगा ना भिडो. एकदम फ्रेश आणि क्वांटिटीमध्ये मटण भेटलेलं आहे आणि सर्व पार्ट्स पण मिक्स आहेत, तर फार मजा येणार आहे. आपल्या भाऊकडून चटेवर पाणी सांडून गेलं होतं, त्याच्यामुळे तो स्वच्छ करत होता आणि एका साईडला मस्तपैकी मटण धुणं चालू होतं. एकीकडे आईने मस्त बारीक कांदा कापून घेतला आणि आपले घरचे गावरान असली मसाले तर मस्त सोबत होते, जे एकदम झणझणीत राहतात. तर आज फार मजा येणार होती आणि खरं बघितलं तर या प्रोसेसचा मजाच खूप येते. घरी आपण कायम बनवतो, पण असं बाहेर बनवून खाण्यात, चूलबिल मांडण्यात मजाच वेगळी राहते. तुम्ही असं जर कधी केलं असेल एन्जॉय, तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचा एक्सपिरियन्स. आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, त्यामुळे असे व्हिडिओ परत परत येत राहतील. आणि महत्त्वाचं म्हणजे न विसरता सबस्क्राईब चॅनलला नक्की करा, नाही तर काही व्हिडिओ पाहून निघून जाईल असं नक्की करू बरं का. आणि इथं मस्तपैकी तेल वगैरे तापलेलं होतं, तेलामध्ये मस्त कांदा, जिरं, मोहरी सर्व फोडणी टाकून दिलेली होती. एक नंबर विषय होता. आणि तुम्ही हे लाकूड पाहिलं का? लाकूड म्हणे वा आपला नादच नाही म्हणे, मग एकच सप्पे भारी. त्यापैकी मटण आता पातेल्यामध्ये शिजायला टाकून दिलेलं होतं आणि मस्त आता शिजत राहील ते. आणि पोट म्हणे मालिक मला बेकार भूक लागली. म्हटलं भाऊ जरा दम खाय, सूप बीप खायला भेटून जाईल म्हटलं. वास तर एकच नंबर येत होता. आई म्हणे घे भाऊ मटण टेस्ट करून सांग म्हणे शिजलं बिजलं का नाही. पण हात लावून चेक केला ना, ते काही शिजलेलं नव्हतं. दिलं परत टाकून, म्हटलं चहायला घ्या तमाशा. फायनली भाऊ मटण शिजून रेडी झालेले. मस्त 2-4 पीस आणि सूप बीप खाऊन घेतलं आणि मस्त काढून ठेवलं साईडला. आता बनवतील भाजी. भाजीसाठी इकडे मस्त खोबरं, कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट आणि आपले घरगुती सगळे मसाले बिसाले सगळं टाकण्याची प्रोसेस चालू होती. यांना म्हटलं तुम्ही बनवा, आम्ही येतो थोडं फिरून. तुम्ही बघू शकता धरणाचा व्ह्यू किती भारी दिसतोय. आणि जर तुम्हाला व्ह्यू आवडत असेल, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा न विसरता. आणि तुम्ही पण नाशिक जवळपास राहत असणार तर मस्त इथे या कॅम्पिंग बिम्पिंग करा, स्वयंपाक बिंपाक बनवून खा, फार मजा येईल. फिरून फारून आलो तोपर्यंत इकडे यांची भाजी बिजी सगळं बनवून गेलो होतं. म्हटलं आता काही कंट्रोल होत नाही, पटकन वाडा म्हटलं, नाही डायरेक्ट पातेला तोंड लावल म्हटलं. आई म्हणे थांब रे बो म्हणे, इतर गार्निशिंग बिर्निशिंग करणार बाकी, थोडा फोटो बिटो निकालने दे म्हणे. फायनली इतकी वेळ वाट बघितल्यानंतर प्लेट वगैरे सजलेल्या होत्या आणि एवढी जास्त भूक लागलेली होती. आणि इथं कांदा लिंबू सर्व सेट होता प्रोग्राम एकदम. आणि तुम्ही बघू शकता मटण इतकं भारी शिजलेलं होतं आणि इतकं टेस्टी झालेलं होतं ना, काय सांगू तुम्हाला. ना आपल्याला लागतं झणझणीत, एकदम झणझणीत पण होतं. चला तर मग मित्रांनो, आम्ही आता जेवण वगैरे करतो. आजचा मिनी ब्लॉग इथेच एंड करतो. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये. थँक्स, बाय.